ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे शनिवार आणि आज आहे शनी प्रदोष व्रत. तर मी तुम्हाला शनी प्रदोष व्रताची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये 8व्या अध्यायामध्ये शनी प्रदोष व्रताचं महात्म्य काय आहे, कथा काय आहे तर ती सांगितलेली आहे. तर तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. कुरवपूर येथे एक वेदशास्त्र संपन्न पंडित ब्राह्मण आपल्या अंबिका नावाच्या पत्नीसह राहत होते. ती सुशील, पतिव्रता, पुण्यवान स्त्री होती, परंतु तिला होणारी मुले जगत नसत. त्या पती पत्नीने तीर्थव्रताचरणी केली, त्यामुळे त्यांना एक पुत्र झाला. तो जगला, परंतु तो मंदबुद्धी, बहिरा होता. वेदविद्या शिकण्यासाठी पंडिताने त्याची मुंज केली. पंडित आपल्या मुलाला विद्याभ्यास शिकवण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न करी, परंतु त्याला मंदबुद्धीमुळे विद्याभ्यास अवगत होईना. शिकला नाही तर भविष्यात याचे कसे होणार या काळजीने ब्राह्मण त्याला शासन करी. अंबिकेला पंडिताचा मुलाशी असा व्यवहार आवडत नसे. ती म्हणे, आपले कर्म म्हणून असा पुत्र झाला, निदान देवाच्या कृपेने एक पुत्र तरी जिवंत आहे, त्याला मारू नका, नाहीतर मी प्राण त्यागेन. सर्व प्रकारच्या विरोधाने ब्राह्मण हताश झाला. त्याने मुलाला शिकवण्याचे सोडून दिले. कालांतराने पंडितही आजाराचे निमित्त होऊन मरण पावला. अंबिका पुत्रासह कुरवपुरात उपजीविकेसाठी भिक्षा मागून खाऊ लागली. अंबिकेचा पुत्र विवाहयोग्य झाला, परंतु मतिहीन म्हणून सर्वजण त्याची निंदा करत. सगळे ब्राह्मण म्हणत, अरे मूर्खा, तू कुळाला कलंक आहेस. विद्वान बापाच्या पोटी तू दगड म्हणून जन्माला आलास. सगळे पितर तुझ्यामुळे अधोगतीला गेले. तुझ्या या जगात जन्म व्यर्थ आहे, त्यापेक्षा तू गंगेत जीव दे. हे ऐकून मुलगा फार दुःखी झाला. तो आईला म्हणाला, मला लोकांची निंदा सहन होत नाही. ते ऐकून मला प्राणत्याग करावासा वाटतो. खरोखर मी तुझा पुत्र असून या वयात तुझे पोषण करण्याचा पुत्रधर्म पाळू शकत नाही. भीक मागण्याचे लांछनस्पद काम करून पोट भरतो असे म्हणून प्राणत्याग करण्याच्या निर्धाराने तो त्वरेने गंगा किनारी जाऊ लागला. अंबिकाही पुत्राच्या बोलण्याने दुःखी झाली. तीही रडतच त्याच्या मागे प्राणत्यागाच्या निश्चयाने जाऊ लागली. गंगा किनारी जाऊन मायलेकरे गंगा प्रवाहात उतरले. तेथे श्रीपाद येथे स्नान करत होते. आई मुलाने जाऊन त्याचे चरण धरले व आपण गंगेत प्राण अर्पण करत आहोत. आम्हाला मृत्यूनंतर सद्गती लाभावी असा वर द्यावा, कारण आत्महत्या करणे पाप आहे. सद्गुरूंनी त्यांना आत्महत्येचे कारण विचारले. अंबिका म्हणाली, स्वामी, पुत्र व्हावा म्हणून मी व माझ्या पतीने पायी अनेक तीर्थयात्रा केल्या, उपासना, आराधना, प्रार्थना केल्या. आम्हाला पुत्र झाला, पण तो मंदबुद्धी आहे. माझे पती वेदशास्त्र संपन्न विद्वान पंडित, त्याच्या पोटी असला मुलगा जन्मला. लोक तोंडावर उपहासाने बोलतात, ते अपमान असह्य झाले आहेत. दिवसेंदिवस जगणे नको झाले, म्हणून प्राणार्पण करून दोघेही जीवन संपवत आहोत. आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा जगदवंद्य विद्वान पुत्र व्हावा, त्यासाठी काय करावे ते सांगा. श्रीगुरूंनी विचार केला. त्या दोघांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आणि शरण आलेल्याला अभय देण्याच्या उद्देशाने उपाय सांगितला पाहिजे. म्हणून ते म्हणाले, तू शिवशंकराची उपासना कर, म्हणजे तुला श्रीहरीसारखा पुत्र होईल. पूर्वी एका गवळणीने शिवाची आराधना केली होती, म्हणून गवळ्याच्या घरी श्रीकृष्णाने अवतार घेतला. तोही शनिवारी प्रदोषाच्या दिवशी भक्तिभावाने पूजा कर. श्रीगुरूने तिला चंद्रसेन राजाची गोष्ट सांगितली. उज्जैनी नावाच्या नगरीचा राजा चंद्रसेन मोठा धर्मज्ञ होता. त्याच्या मणिभद्र नावाचा जिवलग मित्र होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवशंकराने त्याला अत्यंत तेजस्वी परिसमणी दिला होता. त्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे. मणिभद्राने तो मणी स्वतःच्या गळ्यात धारण केला होता. राजा चंद्रसेन त्याचा मित्र असल्यामुळे मणिभद्र राजाच्या गळ्यात प्रेमाने तो मणी घालत असे. त्या मण्याच्या प्रभावामुळे राजाच्या नगरीत प्रजा आनंदात सुखात नांदत होती. कसलेही उणे नव्हते. त्या मण्याच्या अलौकिक गुणाची ख्याती ऐकून अनेक देशाच्या राजाच्या मनात तो विकत घ्यावा असा विचार आला.
परंतु राजा कोणत्याही किमतीत मणी द्यायला तयार नाही. हे पाहून तो जबरदस्तीने हिसकावून घेऊ अशी धमकी दिली, तरीही राजा ऐकत नाही. असे पाहून सर्व राजांनी एकत्र येऊन संयुक्त आघाडी उघडली आणि उज्जैन नगरीला वेढा दिला. तो दिवस शनिवार त्रयोदशीचा होता. म्हणून राजा चंद्रसेन महाकालेश्वर लिंगाची पूजा करत बसला होता. त्यावेळी शिवालयात काही गवळणी मुलांना घेऊन पूजा पाहायला आल्या होत्या. ती पूजा पाहून गवळ्याची मुले आपणही बाहेरच्या अंगणात दगड मांडून शिवलिंग, देऊळ, खांब, अंगण, पत्री, अभिषेक पात्र वगैरे दगडाचे कल्पून लुटूपुटूची शिवपूजा सुरू केली. शिवाला नैवेद्य दाखवला. काही वेळाने मुले आपल्या आईबरोबर घरी गेले. परंतु पूजा करण्याचा खेळ खेळण्याची ज्याची कल्पना होती तो मुलगा मात्र शिवोपासनेमध्ये तल्लीन होऊन शिव शिव म्हणत बसला. तो का घरी आला नाही म्हणून त्याची आई त्याला पाहायला आली, परंतु तो गोप बालक शिवपूजेमध्ये मग्न झालेला तिला दिसला. तिने त्या बालकाला तडाखे दिले व जेवायला चल, काळोख किती झाला आहे म्हणून जबरदस्तीने त्याला उठवले. त्यांनी मांडलेली दगडाची पूजा विस्कटून टाकली. मुलाने आक्रोश केला. पूजा स्थानावर पडून पडून हुंदके देऊन रडू लागला. त्याची उत्कट भक्ती तळमळ पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी तेथे एक रत्नजडीत शिवालय उभारले. सूर्यासारखे तेजपुंज असे रत्नजडीत शिवलिंग निर्माण केले. स्वतः हाताने त्या मुलाला जागे केले व वर माग असे म्हटले. साक्षात शिवाचे दर्शन झाले. भोवती भव्य दिव्य अपूर्व असे शिवालय बसलेले पाहून बालक चकित झाले. शिवचरणी विनम्र होऊन तो म्हणाला, हे ईश्वरा, माझ्या आईने प्रदोषी पूजा मोडली म्हणून तिच्यावर कोप करू नका. तिला क्षमा करा. मुला, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्याकरता तुझ्या आईला मी क्षमा करतो. तुझ्या आईला प्रदोषकाळी शिवपूजेचा लाभ झाला म्हणून तिच्या पोटी प्रत्यक्ष श्री विष्णूचा अवतार होईल असा आशीर्वाद देऊन शिवशंकर लिंगात गुप्त झाले. कोटी सूर्याचा प्रकाश पडावा तसा प्रकाश त्या नूतन शिवालयातील रत्नजडीत शिवलिंगामुळे सर्वत्र पसरला. उज्जैन नगरीवर स्वारी करायला आलेल्या राजांना वाटले की चंद्रसेन राजाचे सामर्थ्य अभूतपूर्व आहे. रात्री सुद्धा त्याच्या राज्यावर सूर्य मावळत नाही. त्याच्याशी शत्रुत्व आपल्याला परवडणार नाही. धास्ती घेऊन त्यांनी आपली शरणागती राजाला कळवली. चंद्रसेनाने उज्जैन नगरीवर स्वारी करण्याच्या हेतूने आलेल्या परंतु नंतर शरण आलेल्या सर्व राजांना राजवाड्यात बोलावून त्यांचा सन्मान केला. राजा चंद्रसेनाला नूतन शिवालयाचे वृत्त कळले. त्याने गवळ्याच्या शिवभक्त बालकाला आमंत्रित करून गवळ्याचा राजा अशी पदवी दिली. पुष्कळ देश संपत्ती बहाल केली. त्या बालकाने घरी जाऊन आईला हा वृत्तांत सांगितला. शिवदर्शन झाले व त्यांनी तुला क्षमा केली आहे. तुझ्या पोटी श्रीहरी जन्माला येईल. हे ऐकून गवळणीला आनंद झाला. अशा प्रकारे श्रीपाद स्वामींनी अंबिकेला शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून त्या वृत्ताचे आचरण करायला सांगितले व तिच्या मंदबुद्धीच्या मुलाला जवळ बोलावून मोठ्या प्रेमाने त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. त्या क्षणी तो मुलगा तिन्ही वेदशास्त्रादी तर्कशास्त्र यामध्ये प्रवीण झाला. तो मतिमंद होता. तो महाज्ञानी वेदशास्त्र संपन्न झाला. कुरवपुरात तो महाविद्वान पंडित म्हणून विख्यात झाला. त्याचा विवाह होऊन त्याच्या घरात पुत्रपौत्र आनंदाने नांदू लागले. आपण आणखीन एक शनिप्रदोष व्रताची कथा बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. तसेच चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. पवित्र भारतभूमीतील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या देवगाव नावाच्या एका सुंदर गावात ही घटना घडली. गावाभोवती हिरवीगार डोंगररांग, मधोमध वाहणारी एक छोटी नदी आणि गावाच्या मध्यभागी उभे असलेले प्राचीन नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर हे देवगावचे वैशिष्ट्य होते. मंदिरातील नंदादीप अनेक वर्षापासून अखंड तेवत होता. गावातील प्रत्येक सुख दुःख त्या शिवपिंडीसमोर मांडले जात असे. याच गावात गोपाळ नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू शेतकरी आपल्या पत्नी सावित्री आणि लहान मुलगा माधव सोबत राहत होता. गोपाळकडे वडिलोपार्जित म्हणून फक्त 2 एकर कोरडवाहू जमीन होती. त्यावरच त्याचा संसार चालत असे. तो रोज पहाटे उठून नदीवर स्नान करत असे आणि महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नाचा घासही खात नसे. गोपाळची परिस्थिती मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. सलग 2 वर्षे पाऊस कमी झाल्यामुळे शेतात काहीच पीक आले नव्हते. घरातील धान्य संपले होते. बैल अशक्त झाले होते. झोपडीचे छप्पर गळत होते. पण या सर्व संकटांमध्येही गोपाळचा देवावरील विश्वास अजिबातही डळमळला नव्हता. सावित्री अनेकदा म्हणायची,
अहो, एवढी संकट आली तरी तुमच्या चेहऱ्यावर काळजी दिसत नाही. त्यावर गोपाळ हसून म्हणायचा, आपण कष्ट करायचे, बाकी काळजी महादेव घेतील. पण नियतीची परीक्षा अजून बाकी होती. देवगावात जगन्नाथ नावाचा एक सावकार राहत होता. त्याचा मोठा वाडा, नोकर चाकर आणि भरपूर संपत्ती होती, पण मन मात्र अत्यंत कठोर होते. गावातील अनेक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी त्याने कर्जाच्या नावाखाली बळकावल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी गोपाळने मुलाच्या आजारासाठी आणि शेतीच्या खर्चासाठी त्याच्याकडून थोडे कर्ज घेतले होते. आता व्याज वाढत वाढत ती रक्कम खूप मोठी झाली होती. एके दिवशी दुपारच्या वेळी जगन्नाथ सावकार आपल्या 4 माणसांसह गोपाळच्या झोपडीसमोर आला. अरे गोपाळ, तो ओरडला. गोपाळ बाहेर आला. माझे पैसे कधी देणार? की जमीन माझ्या नावावर करायची तयारी झाली आहे का? गोपाळ हात जोडून म्हणाला, सावकार मला थोडा वेळ द्या. यावर्षी पीक आलं की तुमचे सगळे पैसे देईल. जगन्नाथ मोठ्याने असला. तुझा देव तुला वाचवणार आहे का? 2 वर्ष झाले तो तुला अन्नही देऊ शकला नाही. उद्यापर्यंत पैसे नाही दिलेस तर जमीन माझी समज. हे बोलून तो निघून गेला. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. आता काय करायचं? ती म्हणाली. गोपाळ काही बोलला नाही. तो सरळ मंदिराकडे निघाला. मंदिरात पोहोचल्यावर तो शिवपिंडी समोर बसला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे महादेवा, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या वाट्याला एवढे दुःख का? इतक्यात मंदिरात हरिदास शास्त्री आले. ते गावातील विद्वान आणि धर्मनिष्ठ व्यक्ती होते. त्यांनी गोपाळला जवळ बसवले. बाळा, संकट म्हणजे शेवट नसतो. अनेकदा ते नव्या सुरुवातीचे दार असते. गोपाळने आपली सर्व व्यथा त्यांना सांगितली. हरिदास शास्त्री काही वेळ शांत राहिले. मग ते म्हणाले, येत्या शनिवारी शनी प्रदोष आहे. हा अत्यंत पवित्र दिवस आहे. महादेव आणि शनिदेव यांच्या कृपेने भक्ताच्या जीवनातील मोठी संकटे दूर होतात, पण त्यासाठी श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ भक्ती आवश्यक असते. गोपाळच्या मनात आशेचा एक किरण जागा झाला. गुरुजी, मी हे व्रत करीन, लक्षात ठेव. शास्त्री म्हणाले. शनिदेव आधी परीक्षा घेतात आणि मग कृपा करतात. हे शब्द गोपाळच्या मनात घर करून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी जगन्नाथ सावकार पुन्हा आला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर अधिक क्रूर भाव होते. त्याने आपल्या माणसांना आदेश दिला, याच्या शेताभोवती कुंपण घाला. आता ही जमीन माझी आहे. गोपाळ धावत गेला. सावकार, अजून 1 दिवस द्या. पण जगन्नाथने त्याचे ऐकले नाही. गावकरी हे सर्व पाहत होते. काहींना गोपाळची दया येत होती, पण सावकारच्या भीतीने कोणी पुढे येत नव्हते. त्या रात्री गोपाळ आणि सावित्री उपाशी झोपले. सकाळी शनी प्रदोषाचा दिवस उगवला. गोपाळ पहाटेच उठला. नदीवर स्नान केले. मंदिरात जाऊन महादेवाच्या चरणी मस्तक टेकवले. त्याने दिवसभर उपवास सुरू केला. दुसरीकडे जगन्नाथ सावकार गोपाळचे उरले सुरले सामानही झोपडी बाहेर फेकून देत होता. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या ओठांवर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप सुरू होता. संध्याकाळ जवळ येत होती. आकाशात अचानक काळे ढग जमा झाले. विजा चमकू लागल्या. वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. हरिदास शास्त्रींनी गोपाळला मंदिराच्या गाभाऱ्यात बसवले. त्यांनी त्याला बेलपत्र, काळे तीळ आणि शमीपत्र दिले. आता पूर्ण श्रद्धेने पूजा कर. गोपाळने डोळे मिटले. त्याने महादेवाचा जप सुरू केला. प्रत्येक मंत्राबरोबर त्याच्या मनातील भीती कमी होत होती. अचानक मंदिराच्या प्रवेशद्वारात एक वृद्ध संन्यासी दिसला. त्याचे केस पांढरे होते, अंगावर जुने वस्त्र होते, पण डोळ्यात विलक्षण तेज होते. तो शांतपणे मंदिरात आला. त्याने काही न बोलता शिवपिंडीकडे पाहिले. हरिदास शास्त्री त्याच्याकडे पाहून क्षणभर थबकले, कारण त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर काहीतरी अलौकिक तेज होते. संन्यासीने गोपाळकडे पाहिले आणि हलकेसे स्मित केले. त्या वृद्ध संन्याशाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. त्याचे डोळे जणू गोपाळच्या अंतःकरणात डोकावत होते. मंदिरातील मंद दिव्यांच्या प्रकाशात त्याचा चेहरा अधिकच रहस्यमय दिसत होता. गोपाळने नम्रपणे त्यांना नमस्कार केला. संन्यासी शांत स्वरात म्हणाला, बाळा, आज तू मोठ्या संकटात आहेस असं दिसते. गोपाळने मान खाली घातली. हो महाराज, माझ्याकडे काहीच उरलं नाही. जमीन जाणार आहे, घर उद्ध्वस्त झाले आहे, कर्जाचा डोंगर आहे, पण तरीही माझा देवावरचा विश्वास कमी झालेला नाही. संन्याशाच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. विश्वास हा सर्वात मोठा खजिना असतो बाळा. ज्याच्याकडे श्रद्धा असते तो कधीच खऱ्या अर्थाने गरीब नसतो. हरिदास शास्त्री हे सर्व शांतपणे ऐकत होते. संन्यासी पुढे म्हणाला, पण लक्षात ठेव, शनी प्रदोषाचे व्रत करणाऱ्याची परीक्षा आधी घेतली जाते. सोनं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही. गोपाळने निर्धाराने उत्तर दिले, महाराज, कितीही संकटे आली तरी मी माझ्या श्रद्धेचा त्याग करणार नाही. संन्यासी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग गूढ हसत मंदिराबाहेर
निघून गेला. गोपाळ त्याच्याकडे पाहत राहिला. त्याला का कोण जाणे, पण त्या वृद्धामध्ये काहीतरी दैवी असल्याची जाणीव होत होती. रात्र गडद होत चालली होती. प्रदोष काळ सुरू झाला. गोपाळने महादेवावर जलाभिषेक केला, बेलपत्र अर्पण केले, काळे तीळ वाहिले. त्यानंतर शनिदेवांच्या नावाने दीप प्रज्वलित केला. हे महादेवा, हे न्यायमूर्ती शनिदेवा, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही, फक्त माझी भक्ती तुमच्या चरणी अर्पण करतो. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मंदिरात उपस्थित असलेले काही गावकरीही भावूक झाले. परंतु त्याच वेळी गावाच्या दुसऱ्या टोकाला जगन्नाथ सावकार आपल्या वाड्यात बसून मद्यपान करत होता. तो आपल्या माणसांना म्हणत होता, उद्या सकाळी ती जमीन माझ्या नावावरती होईल, मग त्या भिकाऱ्या गोपाळला गावाबाहेर हकलून देईन. सर्वजण हसू लागले. अचानक बाहेर जोराचा वारा सुटला. वाड्याच्या खिडक्या धडाधड आपटू लागल्या. एक नोकर घाबरत धावत आला. सावकार, बाहेर एक विचित्र म्हातारा उभा आहे. कोण म्हातारा माहीत नाही, पण तो सतत तुमच्या वाड्याकडे पाहून हसत आहे. जगन्नाथ संतापला. तो स्वतः बाहेर आला. वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर तोच वृद्ध संन्यासी उभा होता. त्याचे डोळे शांत होते. तो म्हणाला, सावकार, दुसऱ्याचे अश्रू विकत घेणारा मनुष्य कधी सुखी राहत नाही. जगन्नाथ खवळला. अरे म्हाताऱ्या, मला शिकवायला आलास, निघ इथून. संन्यासी शांतपणे म्हणाला, आजची रात्र लक्षात ठेव. हे बोलून तो अंधारात नाहीसा झाला. जगन्नाथच्या अंगावर शहारा आला, परंतु अहंकारामुळे त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. इकडे मंदिरात पूजा पूर्ण झाली होती. गोपाळ मंदिरातून बाहेर पडणार इतक्यात हरिदास शास्त्री म्हणाले, बाळा, आजची रात्र महत्त्वाची आहे. कोणतीही परिस्थिती आली तरी संयम सोडू नकोस. गोपाळने त्यांच्या चरणी नमस्कार केला. तो झोपडीकडे निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने पाहिले की सावित्री जमिनीवर पडलेले थोडेसे पीठ गोळा करत होती. त्यातून ती एक छोटी भाकरी बनवत होती. हेच शेवटचं पीठ उरलंय, ती हसत म्हणाली. गोपाळच्या डोळ्यात पाणी आले. देव मोठा आहे एवढेच तो म्हणाला. तेवढ्यात झोपडी बाहेरून आवाज आला, कोणी आहे का? गोपाळ बाहेर आला. दारात तोच वृद्ध संन्यासी उभा होता. त्याचा चेहरा थकलेला दिसत होता. तो म्हणाला, बाळा, 3 दिवसांपासून माझ्या पोटात अन्नाचा कण देखील गेलेला नाही. काही खायला मिळेल का? गोपाळ आणि सावित्री एकमेकांकडे पाहू लागले. घरात फक्त एकच भाकरी होती, ती देखील त्यांच्या आणि मुलगा माधवच्या वाट्याची. क्षणभर शांतता पसरली, पण पुढच्या क्षणी सावित्रीने ती भाकरी उचलली आणि संन्याशासमोर ठेवली. महाराज, आमच्याकडे एवढंच आहे, कृपया स्वीकारा. संन्याशाच्या डोळ्यात चमक आली. आणि तुम्ही? तो विचार करू लागला. सावित्री हसली. अतिथी देवो भव. संन्यासी शांतपणे भाकरी खाऊ लागला. गोपाळ आणि सावित्री त्याच्याकडे पाहत उभे होते. जसा त्याने शेवटचा घास घेतला तसा अचानक आकाशात प्रचंड कडकडाट झाला. विजांचा आवाज संपूर्ण गावभर घुमला. वारा इतका जोरात सुटला की झाडे हलू लागली आणि त्याच क्षणी गावातून एक माणूस धावत आला. तो ओरडत होता, वाचवा, वाचवा. गावकरी बाहेर पडले. काय झालं? जगन्नाथ सावकाराच्या वाड्यावर वीज कोसळली आहे. क्षणात संपूर्ण गाव हादरले. लोक धावत वाड्याकडे जाऊ लागले. गोपाळ आणि सावित्रीही बाहेर आली. पण जेव्हा त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले तेव्हा तो वृद्ध संन्यासी तिथे नव्हता. तो जणू हवेत विरघळून गेला होता. फक्त वातावरणात एक विलक्षण चंदनाचा सुगंध दरवळत होता. गोपाळच्या मनात एकच विचार चमकून गेला, हे साधे संन्यासी नव्हते. आणि त्याच वेळी जगन्नाथ सावकाराच्या जीवनातील सर्वात मोठ्या संकटाची सुरुवात झाली. जगन्नाथ सावकाराच्या वाड्यावर वीज कोसळल्याची बातमी क्षणार्धात संपूर्ण देवगावात पसरली. गावकरी धावत पळत वाड्यासमोर जमा झाले. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील मोठा खांब कोसळला होता. तिजोरी ठेवलेल्या खोलीतून धुराचे लोट बाहेर येत होते. जगन्नाथ सावकार संतापाने थरथरत होता. हा सगळा त्या गोपाळचा खेळ आहे, तो ओरडला. त्याने काहीतरी जादूटोणा केला आहे. गावकऱ्यामध्ये कुजबूज सुरू झाली. काहींनी गोपाळ निर्दोष वाटत होता, तर काही जण सावकाराच्या भीतीने गप्प होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जगन्नाथ थेट पंचाकडे गेला. त्या गोपाळला शिक्षा झालीच पाहिजे. तो संतापाने म्हणाला, माझ्या वाड्याचे नुकसान त्याच्यामुळे झाले आहे. पंचाने गावाच्या चौकात सभा बोलवली. गोपाळ आणि सावित्री तिथे आले. गावकरीही मोठ्या संख्येने जमले. जगन्नाथने मोठमोठे आरोप करायला सुरुवात केली. काल रात्री हा मंदिरात बसून काहीतरी अघोरी विधी करत होता. त्यानंतरच माझ्या वाड्यावर वीज पडली. गोपाळ शांतपणे उभा होता. पंचांनी विचारले, गोपाळ, तुला काही सांगायचे आहे का? गोपाळ नम्रपणे म्हणाला, मी फक्त महादेव आणि शनिदेवांची पूजा करत होतो. मी कोणाचेही वाईट चिंतले नाही. सभा काही निष्कर्षापर्यंत पोहोचत नव्हती. इतक्यात गर्दीतून एक अनोळखी प्रवासी पुढे आला. त्याच्या अंगावर साधे कपडे होते, पण चेहऱ्यावर विलक्षण तेज होते.
तो म्हणाला, न्याय हा पुराव्यावर चालतो, आरोपावर नाही. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. प्रवासी पुढे म्हणाला, जर गोपाळ दोषी असेल तर शिक्षा द्या, पण जर तो निष्पाप असेल तर त्याच्यावर अन्याय करू नका. त्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दात इतका प्रवाह होता की काही क्षण संपूर्ण चौक शांत झाला. मग जगन्नाथ संतापला. तू कोण मध्ये बोलणारा? प्रवासी फक्त हसला. सत्याचा साक्षीदार. हे बोलून तो गर्दीत अदृश्य झाला. पंचांनी शेवटी निर्णय दिला. गोपाळवर सध्या कोणतीही कारवाई होणार नाही, पण पुढील चौकशी होईपर्यंत तो गाव सोडून जाणार नाही. हा निर्णय ऐकून जगन्नाथ नाराज झाला, पण त्याने मनात काहीतरी वेगळाच डाव आखला. त्या रात्री तो आपल्या विश्वासू नोकरांसोबत बसला होता. त्याच्या डोळ्यात सोडाची आग होती. गोपाळला कायमचा संपवायचा आहे. एक नोकराने घाबरत विचारले, सावकार काय करायचं? जगन्नाथ हसला. उद्या संपूर्ण गाव त्याला चोर समजेल. त्याने आपल्या तिजोरीतून एक सोन्याची मूर्ती काढली. ती त्यांच्या घराण्याची मौल्यवान मूर्ती होती. ही मूर्ती उद्या गोपाळच्या झोपडीत सापडली पाहिजे. नोकर हादरले, पण सावकाराच्या भीतीने कोणी विरोध केला नाही. इकडे गोपाळ आपल्या झोपडीत बसून महादेवाचे नामस्मरण करत होता. सावित्री म्हणाली, मला त्या वृद्ध संन्याशाची आठवण येत आहे. गोपाळ गंभीर झाला. मलाही त्याच्या डोळ्यात काहीतरी दैवी तेज होतं. रात्र वाढत गेली. आकाश पुन्हा ढगांनी भरून गेले. गाव झोपले होते, पण जगन्नाथच्या 2 माणसांनी अंधाराचा फायदा घेत गोपाळच्या झोपडीत प्रवेश केला. त्यांनी सावधपणे ती सोन्याची मूर्ती एका जुन्या गाठोड्यात लपवून ठेवली. काम पूर्ण होताच ते निघून गेले. त्यांना वाटले त्यांची युक्ती यशस्वी झाली, पण त्यांना माहीत नव्हते की दूर मंदिराच्या कळसावर एक मोठा काळा कावळा बसून हे सर्व पाहत होता. त्याचे डोळे अंधारातही चमकत होते. पुढील सकाळी देवगावात एकच खळबळ उडाली. जगन्नाथ सावकार मोठमोठ्याने ओरडत गावभर फिरत होता. माझी सोन्याची मूर्ती चोरीला गेली आहे. क्षणात गावकरी जमा झाले. पंच पुन्हा बोलवले गेले. जगन्नाथ म्हणाला, मला खात्री आहे ही चोरी गोपाळनेच केली आहे. सर्वजण गोपाळच्या झोपडीकडे निघाले. गोपाळ आणि सावित्री काही समजू शकत नव्हते. पंचांच्या उपस्थितीत झोपडीची झडती सुरू झाली आणि अचानक एका गाठोड्यातून ती सोन्याची मूर्ती बाहेर आली. क्षणात संपूर्ण गाव स्तब्ध झाले. सावित्रीच्या हातातून पाण्याचा लोटा खाली पडला. गोपाळच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मी शपथ घेऊन सांगतो, ही मूर्ती मी कधीच पाहिली नाही. पण आता परिस्थिती त्याच्या विरोधात गेली होती. गावकरी कुजबुजू लागले. जगन्नाथच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. त्याला वाटत होते की आता गोपाळ पूर्णपणे संपला आहे. परंतु नियतीने अजून आपला अंतिम निर्णय दिलेला नव्हता, कारण शनिदेवाचा न्याय अजून बाकी होता. गोपाळच्या गाठोड्यात सोन्याची मूर्ती सापडताच संपूर्ण देवगावात एकच खळबळ उडाली. काही वेळापूर्वी ज्यांच्या मनात गोपाळबद्दल सहानुभूती होती तेच लोक आता संशयाने त्याच्याकडे पाहू लागले. अरे रे, इतका भक्तीचा आव आणत होता आणि आतून चोर निघाला. आपण तर याला साधू संत समजत होतो. अशा अनेक कुजबुजी चौकात सुरू झाल्या. गोपाळ पुन्हा पुन्हा सांगत होता, पंचानो, माझ्यावर विश्वास ठेवा. ही मूर्ती मी चोरलेली नाही. मला याबद्दल काहीच माहिती नाही. सावित्री ही रडत होती, माझे पती निष्पाप आहे. कुणीतरी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण परिस्थिती त्यांच्या विरोधात होती. पुरावा त्यांच्या झोपडीतून सापडला होता. जगन्नाथ सावकाराने नाटकीपणे डोळे पुसले. पंचानो, माझी अनेक वर्षांची कौटुंबिक मूर्ती चोरीला गेली आहे. याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. शेवटी पंचाने निर्णय दिला, चौकशी पूर्ण होईपर्यंत गोपाळला गावच्या जुन्या कोठडीत ठेवण्यात येईल. हे ऐकताच सावित्रीच्या पायाखालची जमीन सरकली. गोपाळ मात्र शांत उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर दुःख होते, पण भीती नव्हती. तो फक्त मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करत होता. थोड्याच वेळात 2 माणसांनी त्याला घेऊन गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या काळोख्या कोठडीत टाकले. ती जागा अत्यंत भयानक होती. भिंतीवर शिवाळ होते. आत सूर्यप्रकाशाचा एक किरणही पोचत नव्हता. जमिनीवर ओलावा होता. दरवाजा बंद होताच संपूर्ण अंधार पसरला. गोपाळने डोळे मिटले. हे महादेवा, मी निष्पाप आहे. आता सर्व काही तुमच्या हाती आहे. दुसरीकडे सावित्री मंदिरात जाऊन रडत बसली होती. ती महादेवाच्या पिंडीसमोर डोके टेकून प्रार्थना करू लागली. देवा, माझ्या पतीने आयुष्यभर तुझी भक्ती केली. त्यांच्यावर हा अन्याय का? हरिदास शास्त्री तिथेच उभे होते. त्यांनी सावित्रीला धीर दिला. मुली सत्याला थोडा वेळ लागतो, पण शेवटी त्याचाच विजय होतो. सावित्रीने अश्रू पुसले. तिच्या मनात अजूनही त्या वृद्ध संन्याशाची आठवण होती. रात्र झाली. गावात शांतता पसरली. पण जगन्नाथ सावकाराच्या वाड्यात मात्र विचित्र घटना घडू लागल्या. त्याला झोप लागत नव्हती. डोळे मिटले की त्याला काळोखात चमकणारे 2 तेजस्वी डोळे दिसत होते. कधी त्याला कावळ्यांचा कर्कश आवाज ऐकू येई, कधी एखादा वृद्ध संन्यासी त्याच्याकडे रोखून पाहत असल्याचा भास होई.
तो घाबरून जागा होई. रात्रभर त्याला विश्रांती मिळाली नाही. पहाटेच्या सुमारास त्याला एक भयानक स्वप्न पडले. स्वप्नात त्याने पाहिले की एक विशाल न्यायासन आहे. त्या न्यायासनावर काळ्या वस्त्रातील एक तेजस्वी देवता बसली आहे. त्यांच्या डोळ्यात प्रचंड तेज होते, हातात दंड होता. त्यांच्या आसपास असंख्य कावळे घिरट्या घालत होते. ती दिव्य मूर्ती गंभीर आवाजात म्हणाली, जगन्नाथ, दुसऱ्याला खोट्या आरोपात अडकवणारा, स्वतःच्या कर्मापासून कधीच वाचत नाही. हे ऐकताच जगन्नाथ घामाघूम होऊन जागा झाला. त्याचे हृदय जोराजोराने धडधडत होते. सकाळी तो उठला तेव्हा त्याला आपल्या अंगात विचित्र अशक्तपणा जाणवला. हात थरथरत होते, डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती. पण अहंकार अजूनही शाबूत होता. हे सगळं योगायोग आहे, तो स्वतःला समजावत होता. त्याच वेळी गावच्या बाहेरच्या रस्त्यावर एक अनोखी घटना घडली. तोच वृद्ध संन्यासी पुन्हा एकदा दिसला. यावेळी त्याच्या हातात एक लांब काठी होती. तो हळूहळू चालत मंदिराकडे निघाला. रस्त्यात भेटणारे लोक नकळत त्याला नमस्कार करत होते. त्याच्या चेहऱ्यावरील तेज पाहून अनेकांना वाटत होतं. संन्यासी थेट हरिदास शास्त्रींकडे गेला. दोघे काही वेळ एकांतात बोलत राहिले. नेमके काय बोलणे झाले हे कुणालाच कळले नाही. पण त्या भेटीनंतर हरिदास शास्त्रींच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान दिसत होते. ते स्वतःशीच फुटफुटले, वेळ जवळ आली आहे. आणि त्याच वेळी गावच्या कोठडीत बसलेल्या गोपाळच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार होता जो संपूर्ण देवगावचे भविष्य बदलून टाकणार होता. गावच्या जुन्या काळोख्या कोठडीत गोपाळ शांतपणे बसला होता. बाहेरच्या जगात त्याच्यावर चोरीचा आरोप होता. गावकरी त्याला दोषी समजत होते आणि त्याचे कुटुंब दुःखात होते. पण त्या अंधारातही त्याच्या मनातील श्रद्धेचा दीप विझला नव्हता. तो डोळे मिटून सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत होता. वेळ पुढे सरकत होती. कोठडीतील अंधार अधिक गडद होत चालला होता. मध्यरात्र जवळ आली. अचानक वातावरणात एक विचित्र बदल जाणवू लागला. कोठडीतील थंड हवा अचानक सुगंधित झाली. चंदन आणि धुपांचा मंद सुगंध सर्वत्र दरवळू लागला. गोपाळने हळूच डोळे उघडले. त्याला वाटले जणू कोठडीच्या एका कोपऱ्यात निळसर प्रकाश चमकत आहे. सुरुवातीला तो प्रकाश क्षीण होता, पण हळूहळू तो वाढू लागला. संपूर्ण कोठडी त्या दिव्य प्रकाशाने उजळून निघाली. गोपाळ स्तब्ध झाला. त्याच्या समोर तोच वृद्ध संन्यासी उभा होता. पण यावेळी त्याचे रूप वेगळे होते. त्याच्या भोवती तेजस्वी प्रकाशाचे वलय होते. डोळ्यात विलक्षण दैवी तेज होते. गोपाळ पटकन उठला आणि नमस्कार करू लागला. महाराज, संन्यासी प्रेमाने म्हणाला. गोपाळ, घाबरू नकोस. मी घाबरत नाही महाराज, पण माझ्या कुटुंबाची चिंता वाटते. संन्यासी स्मित हास्य करत म्हणाला. ज्याने संकटातही धर्माचा त्याग केला नाही त्याचे रक्षण देव स्वतः करतात. गोपाळ शांतपणे ऐकत राहिला. संन्यासी पुढे म्हणाला, तुझी परीक्षा अजून संपलेली नाही, पण आता न्यायाचा काळ जवळ आला आहे. माझ्यावरचा कलंक कधी दूर होईल महाराज? लवकरच. इतके बोलून संन्यासीने आपल्या काठीने जमिनीवर हलके स्पर्श केला. क्षणात एक तेजस्वी प्रकाश उसळला. त्या प्रकाशात गोपाळला काही विलक्षण दृश्य दिसू लागली. त्याने पाहिले जगन्नाथ सावकाराचा नोकर रात्री झोपडीत शिरत आहे. तो सोन्याची मूर्ती गाठोड्यात लपवत आहे. जगन्नाथ त्याला आदेश देत आहे. संपूर्ण कट त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. गोपाळ आश्चर्यचकित झाला. म्हणजे मी जे समजत होतो तेच खरं होतं. संन्यासी म्हणाला, सत्य कधीच कायम लपून राहत नाही, पण हे सत्य सर्वांसमोर कसं येईल? संन्यासीच्या चेहऱ्यावर गूढ स्मित उमटला. उद्याचा दिवस देवगावच्या इतिहासात लक्षात राहील. इतक्यात तो प्रकाश हळूहळू कमी होऊ लागला. संन्यासी अदृश्य होण्यापूर्वी म्हणाला, श्रद्धा सोडू नकोस. न्यायाचे चक्र फिरायला सुरुवात झाली आहे. क्षणात सर्व काही पूर्ववत झाले. कोठडीत पुन्हा अंधार पसरला. पण गोपाळच्या मनात आता भीती नव्हती. त्याला खात्री झाली होती की ईश्वर त्याच्यासोबत आहे. दुसऱ्या बाजूला जगन्नाथ सावकाराच्या वाड्यात मात्र परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत होती. त्या रात्री त्याला पुन्हा एक भयानक स्वप्न पडले. त्याने पाहिले की त्याच्या तिजोरीतील सर्व सोने राखेत बदलले आहे. त्याच्या आजूबाजूला हजारो कावळे खिरट्या घालत आहे आणि दूरवरून एक गंभीर आवाज घुमत आहे. कर्माचे फळ भोगावेच लागते. जगन्नाथ घाबरून जागा झाला. त्याचा श्वास जोराजोराने चालू होता. सकाळ झाली पण त्याची भीती काही कमी होत नव्हती. याच वेळी गावात आणखी एक विचित्र घटना घडली. जगन्नाथचा तोच नोकर ज्याने मूर्ती लपवली होती अचानक आजारी पडला. त्याला ताप भरला. तो सतत बडबड करू लागला, मी काही केलं नाही, मला माफ करा. घरच्यांना काहीच समजत नव्हतं. रात्र होताच त्याची अवस्था आणखी गंभीर झाली. त्याला स्वप्नात वारंवार एक काळ्या वस्त्रातील तेजस्वी देवता दिसत होती. त्याच्या हातात दंड होता आणि त्याच्या आजूबाजूला कावळ्यांचा थवा होता.
प्रत्येक वेळी तो घाबरून उठत होता. तिसऱ्या दिवशी सकाळी त्याचा धीर सुटला. तो थेट गावाच्या मंदिरात धावत आला. हरिदास शास्त्री तिथे बसले होते. नोकर त्याच्या पायावर कोसळला. मला वाचवा गुरुजी. काय झालं? नोकर रडत म्हणाला, मी मोठं पाप केलं आहे. शास्त्री शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. नोकर पुढे म्हणाला, गोपाळ निष्पाप आहे. सावकाराच्या सांगण्यावरून मीच ती सोन्याची मूर्ती त्याच्या गाठोड्यामध्ये ठेवली होती. हे शब्द ऐकताच हरिदास शास्त्रींच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि मनात पुटपुटले, वेळ आली आहे, कारण आता सत्य बाहेर पडण्याची सुरुवात झाली होती आणि देवगावच्या चौकात लवकरच अशी घटना घडणार होती ज्यामुळे संपूर्ण गावाचे डोळे उघडणार होते. पहाटेची कोवळी किरणे देवगावच्या मातीवर पडू लागली होती. गावातील लोक आपापल्या कामासाठी घराबाहेर पडत होते. पण आज गावात एक वेगळीच खळबळ उडाली होती, कारण जगन्नाथ सावकाराचा विश्वासू नोकर मंदिरात सर्वांसमोर रडत रडत आपला अपराध कबूल केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. क्षणात गावाच्या चौकात लोकांची गर्दी जमू लागली. ग्रामपंचायतीची तातडीची सभा बोलवण्यात आली. सरपंच, पंचमंडळी, हरिदास शास्त्री आणि गावातील प्रतिष्ठित लोक सर्वजण उपस्थित होते. जगन्नाथ सावकारही संतापाने तिथे आला. त्याला अजूनही वाटत होते की तो आपल्या पैशांच्या आणि प्रभावाच्या जोरावर सर्व काही दाबून टाकेल, पण नियतीने यावेळी वेगळाच निर्णय घेतला होता. सभेत नोकराला पुढे उभे करण्यात आले. तो थरथरत होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप भरला होता. सरपंचाने विचारले, जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर सांग. नोकर रडत रडत म्हणाला, गोपाळ निर्दोष आहे. त्याने कोणतीही चोरी केलेली नाही. सावकाराच्या आदेशावरून मीच सोन्याची मूर्ती त्याच्या गाठोड्यात ठेवली होती. क्षणभर संपूर्ण चौकात शांतता पसरली. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसत होता. लोक एकमेकांकडे पाहू लागले. काहींना विश्वास बसत नव्हता, कारण ज्याला त्यांनी चोर समजले होते तो प्रत्यक्षात निर्दोष निघाला होता. जगन्नाथ संतापाने ओरडला, हा खोटं बोलतोय, याच्यावरती विश्वास ठेवू नका. पण नोकर पुन्हा म्हणाला, मी सत्य सांगतो आहे. मला रोज भयानक स्वप्न पडत आहे. माझं मन मला शांत बसू देत नाही. हरिदास शास्त्री पुढे म्हणाले. ते गंभीर आवाजात म्हणाले, जेव्हा सत्य बोलण्याची वेळ येते तेव्हा देव स्वतः अपराधाच्या मनात पश्चाताप निर्माण करतात. आता लोकांच्या नजरा जगन्नाथकडे वळल्या. त्याचा चेहरा फिकट पडला होता. त्याला कळून चुकले की त्याचा डाव उघड झाला आहे. सरपंचांनी तत्काळ आदेश दिला, गोपाळला कोठडीतून मुक्त करा. गावातील काही माणसे ताबडतोब जुन्या कोठडीकडे धावली. कोठडीचे जड दार उघडण्यात आले. आज जे दृश्य दिसले ते पाहून सर्वजण थक्क झाले. गोपाळ शांतपणे ध्यानस्थ बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होते, जणू काही अनेक दिवसांच्या यातना त्याला स्पर्शही करू शकल्या नव्हत्या. त्याच्या आसपास चंदनाचा मंद सुगंध दरवळत होता. लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. त्याला बाहेर आणण्यात आले. गावकरी त्याच्या पायाशी पडून माफी मागू लागले. आमच्याकडून चूक झाली गोपाळ, आम्ही तुला ओळखू शकलो नाही. गोपाळ मात्र शांत होता. त्याच्या मनात कोणाविषयीही राग नव्हता. तो म्हणाला, मला कोणावरही राग नाही. जे घडलं ते ईश्वराच्या इच्छेने घडलं. गावकरी आणखी भारावून गेले, कारण इतका अन्याय सहन करूनही त्याच्या मनात सूड भावना नव्हती. याच वेळी जगन्नाथ सावकाराच्या वाड्यात आणखी एक संकट कोसळले. त्याच्या तिजोरीत ठेवलेले काही महत्त्वाचे कागद अचानक उंदरांनी कुरतडले. व्यापारातील मोठे व्यवहार अडकले. त्याच्या शेतातील बैल आजारी पडले. संपूर्ण दिवस त्याच्यावर एकामागून एक संकटे कोसळत राहिले. तो घाबरून गेला. त्याला हरिदास शास्त्रींचे शब्द आठवू लागले, अन्यायाचा घडा भरला की न्यायाचे चक्र फिरू लागते. संध्याकाळी तो एकटाच आपल्या वाड्याच्या अंगणात बसला होता. तेव्हा त्याला पुन्हा तोच वृद्ध संन्यासी दिसला. संन्यासी शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. जगन्नाथ घाबरत म्हणाला, तुम्ही कोण आहात? संन्यासी म्हणाला, मी कोण आहे हे महत्वाचं नाही, पण तू कोण होतास आणि काय बनलास याचा विचार कर. माझ्यावर ही संकटे का येत आहेत? संन्यासी गंभीर आवाजात म्हणाला, कारण तू गरिबांचे अश्रू विकत घेतलेस. त्यांच्या शापाचे ओझे आता तुझ्या खांद्यावरती आहे. हे ऐकताच जगन्नाथ थरथर कापू लागला. तो काही बोलण्याआधी संन्यासी अदृश्य झाला आणि आकाशात जोराचा कडकडाट झाला. त्या आवाजाने त्याचे हृदय हादरून गेले. त्याला प्रथमच आपल्या पापांची जाणीव झाली. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. तो सतत विचार करत राहिला. एका बाजूला गोपाळची निस्वार्थ भक्ती आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा अहंकार. पहाट होईपर्यंत त्याचे मन पूर्णपणे बदलू लागले होते. त्याच्या आयुष्यात पश्चातापाचा नवा अध्याय सुरू झाला होता. पण देवगावमध्ये अजून एक मोठा चमत्कार घडायचा बाकी होता आणि तो चमत्कार गोपाळच्या आयुष्याला कायमचे बदलून टाकणार होता.
रात्रभर पश्चातापाच्या आगीत जळत असलेला जगन्नाथ सावकार पहाट होताच आपल्या वाड्यातून बाहेर पडला. त्याच्या चेहऱ्यावरचा गर्व नाहीसा झाला होता. डोळ्यात भीती आणि मनात अपराधाची जाणीव होती. अनेक वर्ष ज्यांच्या जमिनी, घरे आणि संसार त्याने उद्ध्वस्त केले होते, त्या सर्वांचे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर फिरत होते. दुसरीकडे गोपाळ आपल्या झोपडीसमोर बसून महादेवाचा जप करत होता. कोठडीतून सुटल्यावरही त्याच्या मनात कोणताही राग नव्हता. त्याला फक्त ईश्वराचे आभार मानायचे होते. सकाळ होताच हरिदास शास्त्रींनी संपूर्ण गावाला मंदिरात जमण्याचे आवाहन केले. गावकरी मोठ्या संख्येने मंदिरात जमा झाले. प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. जगन्नाथ सावकारही तिथे आला. लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण आज तो नेहमीसारखा दिमाखात नव्हता. त्याचे डोके खाली झुकलेले होते. तो थेट गोपाळसमोर गेला. क्षणभर सर्वजण स्तब्ध झाले आणि पुढच्या क्षणी जगन्नाथ सावकार गोपाळच्या पायावर कोसळला. मला माफ कर गोपाळ, मी तुझ्यावर खूप अन्याय केला. त्याचा आवाज गदगदला होता. माझ्या लोभाने माझे डोळे आंधळे केले होते. गावकऱ्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. जो माणूस कधी कोणासमोर झुकला नव्हता, तो आज एका गरीब शेतकऱ्याच्या पायावर पडला होता. गोपाळने त्याला प्रेमाने उचलले. सावकार, माफी मागायची असेल तर माझी नाही, त्या परमेश्वराची मागा, कारण न्याय त्याने केला आहे. हे ऐकून हरिदास शास्त्रींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी सांगितले, आज या गावाने एक मोठा धडा शिकला आहे. भक्तीसमोर अहंकार टिकत नाही. जगन्नाथने सर्वांसमोर कबुली दिली की त्याने अनेक लोकांच्या जमिनी फसवणुकीने बळकावल्या होत्या. तो म्हणाला, आजपासून त्या सर्व जमिनी त्यांच्या मालकांना परत दिल्या जातील. हे ऐकताच गावकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. ज्यांनी वर्षानुवर्षे अन्याय सहन केला होता, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्या दिवसाचा सर्वात मोठा चमत्कार अजून बाकी होता. हरिदास शास्त्रीने गोपाळला मंदिरात विशेष पूजा करण्यास सांगितले. त्या दिवशी पुन्हा शनी प्रदोषाचा पवित्र योग होता. संपूर्ण गाव मंदिरात जमले. गोपाळ, सावित्री आणि त्यांचा मुलगा मंदिराच्या गाभाऱ्यासमोर बसले. महादेवाच्या पिंडीवर गंगाजल, दूध, दही, मध आणि काळे तेल अर्पण करण्यात आले. ओम नमः शिवाय आणि जय शनिदेवच्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गोपाळने डोळे मिटले आणि पूर्ण भक्तिभावाने प्रार्थना केली. हे महादेव, माझ्या जीवनातील संकटे दूर झाले, पण आता माझी एकच इच्छा आहे, या गावातील प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि शांती नांदो. त्याचे शब्द संपताच अचानक मंदिराच्या गाभाऱ्यात एक तेजस्वी प्रकाश पसरला. सर्वजण आश्चर्याने पाहू लागले. शिवलिंगावरून जणू प्रकाशाचे किरण निघत होते. त्याच वेळी मंदिराच्या कळसावर बसलेले अनेक कावळे एकाच वेळी कावकाव करू लागले. वातावरणात चंदनाचा अद्भुत सुगंध दरवळला. लोक थक्क झाले. हरिदास शास्त्रींच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, ही शनिदेवांच्या कृपेची खूण आहे. त्या क्षणी मंदिराच्या बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला, पण तो विध्वंसक नव्हता. तो जीवनदायी पाऊस होता. महिन्यांपासून कोरडी पडलेली शेते आनंदाने भिजू लागले. नदी पुन्हा भरून वाहू लागली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य फुलले. गावकऱ्यांना वाटू लागले की जणू संपूर्ण निसर्गच आनंद साजरा करत आहे. गोपाळच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्याने नम्रपणे महादेव आणि शनिदेवांना वंदन केले. त्या दिवसानंतर देवगावचे रूपच बदलले. लोक एकमेकांना मदत करू लागले. अन्याय, भांडणे आणि लोभ कमी झाला. गावात दर शनी प्रदोषाला सामूहिक पूजा होऊ लागली. गोपाळची कीर्ती दूर पसरली, पण त्याने कधीही स्वतःला महान समजले नाही. तो पूर्वीप्रमाणेच साधेपणाने राहू लागला. त्याला माहीत होते की हे सर्व ईश्वराच्या कृपेने घडले आहे. मात्र अजून एक अंतिम घटना घडायची बाकी होती. एक अशी घटना जी गोपाळच्या आयुष्याला कायमचे अमर करून टाकणार होती. देवगावमध्ये आता सुख, समाधान आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या गावात काही महिन्यांपूर्वी अन्याय, भीती आणि लोभाचे राज्य होते, त्याच गावात आता प्रेम, सहकार्य आणि धर्माची पताका फडकत होती. गोपाळ आणि सावित्रीचे जीवनही पूर्ववत झाले होते. त्यांच्या शेतात भरघोस पीक येऊ लागले होते. घरात सुख समृद्धी नांदत होती. पण या सर्व वैभवाने त्यांच्या मनात गर्वाचा एक कणही निर्माण झाला नव्हता. दर शनी प्रदोषाला ते मंदिरात जाऊन महादेव आणि शनिदेवांची भक्तिभावाने पूजा करत असत. गावातील लोकही मोठ्या श्रद्धेने या पूजेत सहभागी होत. एक दिवस हरिदास शास्त्रीने गोपाळला बोलवले. ते म्हणाले, बाळा, तुझ्या जीवनातील संघर्ष संपला आहे, पण आता तुझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे. गोपाळ नम्रपणे म्हणाला, गुरुजी, आपण आज्ञा करा. शास्त्री म्हणाले, तुझी कथा ही फक्त तुझी नाही,
ती श्रद्धा, संयम आणि ईश्वरी न्यायाची कथा आहे. ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. गोपाळने त्यांच्या शब्दांना मान दिला. त्यानंतर त्याने गावात एक धर्मशाळा बांधली. भुकेलेल्यांना अन्नदान, गरजूंना मदत आणि यात्रेकरूंना निवारा देण्याचे काम सुरू झाले. सावित्री स्वतः रोज अन्नदानात सहभागी होत असे. लोक म्हणू लागले की त्यांच्या घरात साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे. जगन्नाथ सावकारही पूर्णपणे बदलला होता. पूर्वीचा अहंकारी सावकार आता मंदिरात सेवा करू लागला होता. तो स्वतः मंदिराची स्वच्छता करत असे आणि गरिबांना दान करत असे, तसेच मदत करत असे. लोकांना आश्चर्य वाटत होते की हा तोच माणूस आहे का ज्याच्या नावाने कधी काळी गाव थरथरत होते. वर्षे सरत गेली. देवगावची कीर्ती दूर दूर पसरू लागली. लोक शनी प्रदोष व्रताचा महिमा ऐकण्यासाठी आणि गोपाळचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. एका शनी प्रदोषाच्या दिवशी संपूर्ण गाव मंदिरात जमा झाले होते. गोपाळ नेहमीप्रमाणे पूजा करत होता. अचानक गाभाऱ्यात एक विलक्षण प्रकाश पसरला. सर्वजण आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले. मंदिरातील घंटा कोणाच्याही स्पर्शाशिवाय आपोआप वाजू लागल्या. वातावरणात दिव्य सुगंध भरून गेला. गोपाळने डोळे उघडले. त्याच्यासमोर पुन्हा तोच तेजस्वी वृद्ध संन्यासी उभा होता. यावेळी मात्र त्याचे रूप अधिकच दिव्य होते. त्याच्या भोवती तेजस्वी प्रकाशाचे वलय होते. संपूर्ण मंदिर त्या प्रकाशाने उजळून निघाले. गोपाळ नम्रपणे त्यांच्या चरणी पडला. संन्यासी प्रेमाने म्हणाले, गोपाळ, तुझी भक्ती आणि तुझा संयम यशस्वी झाला आहे. क्षणात त्या संन्याशाचे रूप बदलू लागले आणि सर्वांच्या डोळ्यासमोर दिव्य स्वरूपात शनिदेव प्रकट झाले. मंदिरात उपस्थित प्रत्येकजण थक्क झाला. काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. शनिदेव म्हणाले, जो संकटातही धर्माचा त्याग करत नाही, जो अन्याय सहन करूनही सूड भावना ठेवत नाही आणि जो ईश्वरावर अखंड विश्वास ठेवतो, त्याचे रक्षण मी स्वतः करतो. संपूर्ण मंदिर जय शनिदेवच्या घोषाने दुमदुमून गेले. त्यानंतर शनिदेवाने गोपाळच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्याच क्षणी संपूर्ण गाभारा तेजाने उजळून निघाला आणि काही क्षणात ते दिव्य रूप अदृश्य झाले. पण त्या दिवशी उपस्थित असलेले प्रत्येकाच्या मनावर तो प्रसंग कायमचा कोरला गेला. त्या दिवसानंतर गोपाळचे जीवन अधिकाधिक सेवाभावी बनले. त्याने उरलेले आयुष्य लोकसेवा, अन्नदान आणि भक्तीमध्ये व्यतीत केले. सावित्रीनेही त्याला प्रत्येक पावलावर साथ दिली. अनेक वर्षानंतर वृद्धापकाळात दोघांनीही शांतपणे ईश्वराचे नामस्मरण करत आपले जीवन पूर्ण केले. पण त्यांची कथा संपली नाही. आजही देवगावच्या प्रत्येक कणात गोपाळ आणि सावित्रीच्या श्रद्धेची गाथा जिवंत आहे. आजही असे मानले जाते की जो भक्त श्रद्धेने शनी प्रदोष व्रत करतो, सत्याचा मार्ग धरतो आणि संकटातही ईश्वरावरील विश्वास ढळू देत नाही, त्याच्यावर महादेव आणि शनिदेवांची कृपा अवश्य होते. संकटे ही शिक्षा नसून परीक्षा असतात. श्रद्धा आणि संयम हेच खरे धन आहे. अन्याय करणाऱ्याचा अंत निश्चित असतो. सत्याचा विजय उशिरा होतो, पण नक्की होतो. शनिदेव न्यायप्रिय आहेत. ते भक्तांचे रक्षण करतात आणि कर्मानुसार फळ देतात. प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला येते. हे व्रत महादेवाला समर्पित आहे. असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी महादेवाने जगाचा उद्धार करण्यासाठी विष पिले. तो दिवस त्रयोदशी होता. त्यानंतर सर्व देवाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदोष काळात पूजा केली. यावर महादेव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून हे व्रत महादेवाला समर्पित केले जाऊ लागले. आजही या व्रतामध्ये प्रदोष काळात महादेवाची पूजा केली जाते. प्रदोषाचे महत्त्व हे दिवसानुसार बदलते. तसेच या शनी प्रदोषाबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार एकेकाळी एका गावात एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता. तो खूप श्रीमंत होता आणि नेहमी इतरांना मदत करत असे. जो कोणी त्याच्या दारात मदत मागायला आला, तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नव्हता. परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती. मात्र या व्यापाऱ्याला मुलं होत नव्हते. यामुळे तो आणि त्याची बायको कायम दुःखी असायचे. एकदा व्यापारी आणि बायको तीर्थयात्रेला जातात. तीर्थयात्रेच्या दरम्यान त्यांना एका झाडाखाली एक साधू बसलेले दिसतात. हे साधू ध्यानस्थ अवस्थेत होते. दोघेही साधूकडे गेले आणि त्याच्यासमोर हात जोडून बसले. साधूचे ध्यान संपल्यावर त्यांनी त्या दोघांकडे पाहिले आणि त्यांना सांगितले की तुमचे दुःख जे काही आहे ते मला अगोदरच माहिती आहे. साधू म्हणाले की तुम्हाला एक मूल पाहिजे आहे. यासाठी तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा करा आणि विधीपूर्वक शनी प्रदोष व्रत करा. शिवाच्या कृपेने तुम्हाला अपत्य प्राप्ती होईल. यानंतर साधूने त्याला शनी प्रदोष व्रताची पद्धतही सांगितली. यानंतर व्यापारी आणि त्याची पत्नी साधूला नमन केले आणि तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करून परतल्यानंतर
त्यांनी साधूने सांगितलेल्या पद्धतीनुसार शनी प्रदोष व्रत केले. काही काळ उपवास केल्यावर व्यापाऱ्याची पत्नी गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. अशा प्रकारे शनी प्रदोष व्रताचे पालन केल्याने त्यांच्या जीवनातील शून्यता भरून निघून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आपण देखील शनी प्रदोष व्रत जरूर करावे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.